आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडोमारो आंदोलन करण्यात आले। 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोचे जोडोमारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना JMA 16 संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपली शेतजमिनी देणार नाहीत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आंदोलनात रमेश माने, अमृतराव शिंदे, इर्शाद पाशा, प्रसाद गोरे, विष्णू इक्कर, रामप्रसाद इक्कर, दिगंबर पिंगळे, हरुभाऊ इक्कर, रामकिशन इक्कर, विजय खरात, मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जे 2200 हेक्टर जमीन चालली, त्या जमिनीचा शासनाने GMS संयुक्त मोजणी चावडी वाचन ज्यावेळेस झाले होतं त्यावेळेचं सगळं ग्राह्य धरावात। आजचा आमचा चालू बाजार भाव 15 लाख रुपये एकर आहे, त्याच्या 2 गुणांक धरलं तर 30 लाख रुपये होते। 30 लाखाच्या 5 पट त्यांनी आम्हाला शासनाने द्यावात आणि जे काय त्यांनी मूल्यांकन केलेलं आहे आम्ही म्हणल्याप्रमाणे तर ते मूल्यांकन ग्रहीत धरण्यात यावं, नसता आमच्या वडलोपार्जित जमिनी आम्ही 1 इंचही देणार नाहीत। वेळ प्रसंगी आमचे खून पडतील इंचभर जाग्यासाठी, पण आमच्या जमिनी आम्ही शासनाला देणार नाहीत। जिल्ह्यातील एकूण किती गावांचा एकंदरीत जिल्ह्यातील सगळे 25-30 गावं जातात, त्याच्यामध्ये 2200 हेक्टर जमीन आहे आणि शासनाने त्याच्यासाठी 2200 कोटी रुपये ठेवलेले पण आहेत आणि 36% अभाव काढलाय सर टेंडर। 36% त्या कंपन्यांना मागितलं नाही आणि बोगस कंपन्या आहेत। तुम्हाला सगळी मी माहिती आता तर काही परिपूर्ण नाही शेतकरी असल्यामुळे, पण तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये आमचं शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ तुम्हाला नक्कीच कागदोपत्री माहिती देईल।